नमस्कार. कधी विचार केलाय का की आपला चार्जर कोणत्याही सॉकेटमध्ये अगदी व्यवस्थित कसा बसतो? किंवा नवीन हेल्मेट विकत घेताना ते खरंच सुरक्षित आहे हा विश्वास आपल्याला कुठून येतो? या सगळ्यामागे ना एक अदृश्य शक्ती काम करते आणि आज आपण तीच अदृश्य हमी काय आहे हे समजून घेणार आहोत. वाटतं की हे अगदी साधे प्रश्न आहेत हो ना, पण यांचं उत्तर एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या संकल्पनेत दडलेलं आहे. ही एक अशी सिस्टीम आहे जी आपल्या घरातल्या विजेच्या तारेपासून ते आपण वापरतो त्या प्रत्येक वस्तूपर्यंत सगळ्या गोष्टींना एका सूत्रात बांधते. आणि गंमत म्हणजे आपल्याला तिचं अस्तित्व रोज जाणवत सुद्धा नाही. तर या अदृश्य प्रणालीला एक नाव आहे, मानकीकरण. इंग्रजीत याला म्हणतात स्टँडर्डायझेशन. ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपल्या रोजच्या वापरातील वस्तूंना फक्त सुरक्षितच नाही तर एकमेकांशी सुसंगत आणि एकदम विश्वासार्ह बनवते. आता एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मानकीकरण म्हणजे काय? तर सगळ्यांसाठी सारखे नियम बनवणं. जसं की नाही का, कागदाचा A4 साईज जगभर सारखाच असतो, अगदी तसंच. यामुळे काय होतं की जे वस्तू बनवतात आणि जे वापरतात त्या दोघांनाही फायदा होतो, कारण हे नियम उत्पादनांची गुणवत्ता आणि सुसंगतता पक्की करतात. आणि याचा प्रभाव फक्त आपल्या देशापुरता नाहीये. जरा विचार करा, जर भारतात बनवलेला मोबाईल चार्जर युरोपमध्ये चाललाच नाही तर? मानकीकरणामुळेच हे सगळे शक्य होतं. हे व्यापारासाठी एक प्रकारची कॉमन लँग्वेज तयार करतं, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ अगदी सुरळीत चालते. आणि ही संकल्पना फक्त भारतापुरती नाहीये, ती जागतिक आहे. प्रत्येक देशाची स्वतःची एक मानक संस्था असते. आपल्याकडे जसं BIS काम करतं तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर ISO, जपानमध्ये GIS आणि अमेरिकेत ASA सारख्या संस्था आहेत ज्या गुणवत्तेची हमी देतात. चला आता परत आपल्या देशाकडे येऊया. भारतात जेव्हा आपण गुणवत्ता आणि विश्वासाबद्दल बोलतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं? बरोबर, BIS आणि त्याचं ते प्रसिद्ध ISI चिन्ह. मग पाहूया हे नक्की काम कसं करतं. आपल्या देशातल्या या संपूर्ण प्रणालीचा कणा आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजेच BIS. ही संस्था म्हणजे एक प्रकारे गुणवत्तेची वॉचडॉग आहे. हेल्मेटपासून ते पाण्याच्या बाटलीपर्यंत वेगवेगळ्या वस्तूंसाठी नियम बनवणं आणि ते पाळले जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवणं हे यांचं काम. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, उत्पादनावर दिसणारं ISI चिन्ह हे फक्त एक डिझाईन किंवा लोगो नाहीये. ते एक प्रमाणपत्र आहे, एक वचन आहे. याचा सरळ अर्थ असा की त्या उत्पादनानं BISच्या सगळ्या कठीण परीक्षा पास केल्या आहेत आणि ते वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. पण एवढी सगळी प्रक्रिया का करायची? याचा खरा फायदा कोणाला होतो? याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे, सगळ्यांनाच. मग ते वस्तू बनवणारे उत्पादक असोत किंवा आपल्यासारखे ग्राहक. बघा हे किती सोपं आहे. जे उत्पादक आहेत त्यांच्यासाठी उत्पादन प्रक्रिया सोपी होते आणि बाजारात त्यांच्या वस्तूंची एक चांगली प्रतिमा तयार होते. आणि ग्राहकांना काय मिळतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षितेची हमी आणि फसवणुकीपासून संरक्षण. थोडक्यात सांगायचं तर ही एक विन विन सिच्युएशन आहे जिथे सगळ्यांचाच फायदा होतो. चला आता ही संकल्पना एका ठोस उदाहरणाने समजून घेऊया. असं उदाहरण जे आपल्या प्रत्येकाच्या सुरक्षितेशी थेट जोडलेलं आहे. आपण बोलणार आहोत नॅशनल इलेक्ट्रिकल कोड म्हणजेच NEC बद्दल. नॅशनल इलेक्ट्रिकल कोड किंवा सोप्या भाषेत NEC हे विजेच्या सुरक्षिततेसाठी बनवलेलं एक रूल बुक आहे. आपल्या घरातल्या वायरिंगपासून ते मोठमोठ्या इमारतींमधल्या इलेक्ट्रिकल सिस्टमपर्यंत सगळं काही सुरक्षित राहावं यासाठी हे नियम बनवले गेले आहेत. आणि हे काय साधंसुद्धा पुस्तक नाहीये हां. NECमध्ये 20पेक्षा जास्त तपशीलवार विभाग आहेत. यात विजेच्या जोडणीच्या प्रत्येक लहान-सहान गोष्टीचा विचार केलाय जेणेकरून सुरक्षिततेमध्ये कोणतीही अगदी थोडीसुद्धा उणीव राहू नये. यातले काही नियम किती महत्त्वाचे आहेत हे बघा. सेक्शन 14 अर्थिंगबद्दल सांगतं, म्हणजे ती हिरवी तार जी आपल्याला शॉक लागण्यापासून वाचवते. सेक्शन 15 आकाशातून पडणाऱ्या विजेपासून आपल्या घराचं रक्षण कसं करायचं हे सांगतं. तर सेक्शन 19 इलेक्ट्रिशियनच्या कामातली सुरक्षितता जपायला मदत करतं. प्रत्येक नियम म्हणजे जणू काही सुरक्षितेचं एक कवचच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, NEC एकटा काम करत नाही. संपूर्ण सुरक्षितेसाठी हे नियम इतर भारतीय मानकांसोबतच पाळावी लागतात. हे असं आहे जसं एखाद्या गाडीचे सगळे भाग एकत्र मिळून काम करतात तेव्हाच गाडी व्यवस्थित चालते. तर आता लक्षात आलं असेल की त्या छोट्याशा ISI चिन्हामागे किती मोठी आणि महत्त्वाची प्रणाली दडलेली आहे. ते फक्त एक चिन्ह नाही तर आपल्या सुरक्षिततेची आणि गुणवत्तेची एक अदृश्य हमी आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा एखादं उपकरण विकत घ्याल तेव्हा त्या विश्वासाच्या चिन्हाकडे नक्कीच लक्ष द्याल, हो की नाही?